नमस्कार, मी फ्रीडा प्रदीप मोरायस आज पुन्हा एकदा तुमच्या समोर 31 जुलै 2024 ला घडलेला प्रकार तुमच्या समोर आणते। भाईंदर वेस्ट पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी एका गुन्हेगाराच्या घरी गेले होते। गुन्हेगाराच्या दारावर उभे असताना गुन्हेगाराच्या फॅमिलीनी पाणी उखळला, गॅसवर पाणी उखळला आणि तो उखळता पाणी यांच्यावर फेकला। हा प्रसंग काय म्हणावा? हा प्रसंग काय होता? हा प्रसंग अटेम्प्ट टू मर्डर होता। आमचे जे पोलीस कर्मचारी जे दारावरती होते त्या कर्मचाऱ्यांना टेंबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं आणि ते ऍडमिट झाल्यानंतर ते अजूनही आता किती दुःखात आहेत ते आम्ही व्हिडिओद्वारे पाहिलेले आहे। का हा प्रकार अमानवीय नाही का? हो, इनह्युमन बिहेवियर। उखळता पाणी कोणाच्या अंगावर टाकणं आणि खास करून त्या पोलीस ऑफिसरांवरती जे आपली ड्युटी करत होते। काही असेल पोलीस स्टेशनला येऊन ते लोकांनी जो काही असेल ते पोलीस स्टेशनला सिद्ध झालं असतं, कोर्टात गेले असते। कुठलाही गुन्हा लपवण्यासाठी या आम्ही केला नाही हे सिद्ध करण्यासाठी दुसरा एक गुन्हा करणं म्हणजे मोठा गुन्हा आणि हा मोठा गुन्हा त्या लोकांनी केला। आमचे पोलीस अधिकारी, आमचे पोलीस कर्मचारी, पोलीस स्टाफ जे रस्त्यावर तत्पर तयार असतात आम्हा लोकांसाठी, त्यांच्या बरोबर मीरा भाईंदरचा हर एक नागरिक उभं राहायला हवा। मीरा भाईंदरच्या हर एक नागरिकांची माझी विनंती आहे का पोलिसांच्या वरती जो झालेला अमानवीय प्रकार आहे त्याची निंदा करावी आणि गृहमंत्रीपर्यंत हे मेसेज पोहोचवावं की ज्याने हे आज केलेलं आहे त्यांना कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी। तसंच मी आज नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, भारतीय मानव अधिकार आयोग यांना ईमेलद्वारे सूचित केलं आहे का ह्या लोकांनी सुद्धा ह्युमन राईट्स, हे आमचे पोलीस आहेत, खाकी वर्दी घालतात, ते मनुष्य नाहीत का? हा माझा प्रश्न आहे। त्यांना ह्युमन राईट्स नाहीत का? त्यांच्यावर पण भारतीय मानव अधिकारांनी जो केस आहे त्याच्यावरती लक्ष देऊन कठोर ते कठोर कारवाई यांच्यावरती करण्यात यावी ही आमची मीरा भाईंदरच्या नागरिकांचीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण हिंदुस्थानाची ही मागणी आहे का पोलिसांवरती हा अत्याचार जेव्हा होतो तर हा अत्याचार न लपवता कठोर ते कठोर शिक्षा या आरोपींवरती व्हायला हवं। थँक्यू। जय शिवराय, जय महाराष्ट्र।